पक्ष फोडून नेते पळवून ज्यांनी या राज्याच्या अस्मितेला डाग लावला त्यांच्या उरात या यात्रेनं धडकी भरली असल्याचा आरोप काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवार यांनी केलाय। शनिवारी 16 मार्च रोजी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाणे शहरातून मुंबईकडे रवाना होणार आहे। या यात्रेनिमित्त ही यात्रा यशस्वी व्हावी यासाठी शुक्रवारी विरोधी पक्षनेते वडेवट्टीवार हे काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांच्यासह ठाण्यात आले होते। महाराष्ट्र बिहार या राज्यातून भाजपा हद्दपार होणार असून कर्नाटक ही त्यांच्याकडे राहणार नसल्याचं वाकीत काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवार यांनी शुक्रवारी ठाण्यात बोलताना वर्तवले। तर अब की बार 400 पार म्हणणारे भाजपा सरकार आलं तर डिझेल आणि पेट्रोलचे दर हे निश्चितच 400च्या पार होतील अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली। शिवाय महाराष्ट्रातच नाही तर देशातही चित्र बदलत असल्याचं त्यांनी यावेळेला प्रामुख्यानं सांगितलं। भविष्यात आता जे दिसतंय त्याचे बदलाचे वारे दिसत आहेत। याच दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ठाणे हा त्यांचा बालेकिल्ला राहिलेला नाही, बदनामी करून बळकवलेले किल्ले हे साफ होणार असल्याचंही त्यांनी यावेळेला सांगितलं। भारत जोडो न्याय यात्रेची मुंबईत सांगता होत असतानाच त्यानिमित्त मुंबईत शिवाजी पार्क येथे होणारी सभा ही जोरातच होईल। या सभेला इंडिया आघाडीमधील 15 मित्रपक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत। त्यामध्ये तेजस्वी यादव, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, शरद पवार इत्यादी उपस्थित राहणार आहेत। ही यात्रा यशस्वी होणार आणि देशात बदल निश्चितच होणार आहे असंही त्यांनी म्हटलंय। जे काही दिसतंय येणार उरून अनेक राज्यामध्ये ते मागे पडले आहेत। बिहारमध्ये मागे आहेत, महाराष्ट्रात तर त्यांचा पूर्ण महाराष्ट्रातून हद्दपार होण्याच्या तयारीत आहेत, कर्नाटकामध्ये मागे आहेत, यूपीमध्ये पाहिजे ती परिस्थिती नाही। त्यामुळं यांना 400 पार काय म्हणायचं, 100 होणार नाही ती परिस्थिती आहे आणि 400 पारचा नारा। 400 पार यांना पेट्रोल 400 पार होगा, डीजल 400 पार होगा, हम आएंगे तो असं सांगायचं आहे कदाचित। त्यांना हे दाखवायचं असेल की हम आएंगे तो डीजल भी 400 पार करेंगे, पेट्रोल भी 400 पार करेंगे अशा पद्धतीने ते म्हणतील। पण मला 350 400 आकडा दाखवून फसवणूक करतायत। सत्ता नरेंद्र मोदी सरकारची येणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेखा आहे। देशातील जनतेने ठरवलं आहे आणि त्याचा निकाल तो तुम्हाला मिळणार आहे।